जरा धक्का देऊन बसले, परंतु चिंता करू नका. भारत देश आपला, भारतवर्ष अखंडित आहे, संतांची भूमी आहे, परमेश्वराचं पूजन या भारत देशामध्ये केलं जातं, म्हणून चिंता करायचं काही कारण नाही. फक्त आता चिंता एवढीच आहे की मॅच लवकर चालू झाली पाहिजे. चेंडू को जो काय तो होमर्समध्ये अडकला असेल तर तिथूनही पाठवा सुमित देशमुख, परंतु लवकर मॅच चालू करा. 5 षटकांचा सामना. जोरदार तपासणी सध्या मैदानात चालू आहे. फायनल मध्ये श्री स्वामी समर्थ 11 हा संघ जाऊन पोहोचलाय. बरंच क्रिकेट मी या संपूर्ण विभागाचं पाहिलंय, अगदी स्वतः खेळलोय देखील या संपूर्ण विभागात. खेळत असताना अंडराम असेल, ओव्हरआर्म असेल, परंतु आता या विभागात अनेक मोठमोठे खेळाडू तयार होत आहेत. विजय पडवलची मी बॅटिंग पाहिली, राज सावंतला खेळताना पाहिलंय. खरं तर बघाशी एक विशाल वाघमारे जो मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला, प्रशांत मडवी, म्हणजे नावं घ्यायला खूप मोठी नावांची यादी आहे. घेणं सोपं काम नाही आहे, परंतु सर्वांचं विशेष कौतुक आहे. तर सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. श्री वीरेश्वर 11 संघ फिल्डिंग करतो आणि त्याचबरोबरीने वेदांत 11 हा संघ मैदानात बॅटिंग करत असताना श्री समर्थ 11, श्री स्वामी समर्थ 11, सुजित देशमुख यांचा संघ फायनलला पोहोचलाय. गेल्या 7 पर्वात हा संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. सलग असा मला असं वाटतं एकमेव संघ असेल श्री स्वामी समर्थ 11 संघ जो धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या सतत टॉप मध्ये पोहोचलाय. टॉपची कामगिरी त्याने नेहमीच केली आणि तोच फायनल मध्ये पोहोचला. परंतु त्यांच्या विरोधात कोण खेळणार ते कळेल आपल्याला या मॅच मध्ये. जास्त वेळ घेऊ नका. किरण वळकुंडेची एक स्टाईल आहे, बॉलिंग टाकण्याच्या अगोदर बऱ्याचदा आपला जो साथीदार आहे त्याच्याकडे चेंडू टाकण्याचा सराव करतो. तर मॅच लावते सुरुवात. स्वागत आहे सर्वांचं धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 मध्ये. फर्स्ट बॉल समोर विजय. पहिलाच बॉल लॉफ्ट केला मिडॉनच्या वरतून. बॉल चला वाडीश लॉंग ऑनला, सीमारेषा पार. होणारचा विजय पडवळ ठोकतोय चौकार. या मला अद्यापही आठवतं होणारचं, आय थिंक मनोज की निकेश. ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर डॉट बॉल मात्र इथे टाकलाय. 4 धावा धावफलकावर. क्या बात आहे. तर आणखी एक मोठी अनाउन्समेंट थोड्याच वेळात आपण करू. कव्हर्सला मारलाय, मनगटी पॉवर दाखवत असताना विजय पडवळ. बॉल सीमारेषा पार. वेदांत 11चा चौकार. मारलेत आतापर्यंत विजय पडवळने. कव्हर्सच्या दिशेने मारलेला चौकार होता. 8 धावा धावफलकावर वेदांत 11 संघाच्या. लेग ब्रेक लवकर पिक केलाय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रवीण मास्तर उलटे धावतात. चेंडू बरोबर अडवलाय. एवढ्या वर्षाचा अंदाज आहे त्यांना कशी फिल्डिंग करावी. बॅकवर्ड पॉइंटला चांगल्या फिल्डिंगचा नजराना 2 धावा इथे घेतल्यात. मगाशी मी उल्लेख केला, पुढच्या वर्षीची जी बाईक पुरस्कृत करणार आहेत रोहित गायकवाड आणि त्यांचे वडील राजू गायकवाड. ती जी बाईक आहे स्पर्धेच्या दिवशी नाही तर ऑक्शनच्याच दिवशी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. ही सर्वात मोठी घोषणा या स्पर्धेच्या निमित्ताने. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, काढलाय तो बॉल कव्हर्स मधून. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय आणि त्यामुळे धावा मिळतील त्यात 2. सुमित देशमुख धावतायत, हीच चांगली गोष्ट आहे. दुहेरी धाव संख्येने स्कोर 12 झालाय. मंचावरती बरेच पाहुणे उपस्थित आहेत. बाईक मिळाले. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी देखील कोण काही ना काहीतरी पुरस्कृत करेल. कोण कूलर देईल, कोण रेफ्रिजरेटर देईल, कोण सायकल देईल, सांगू शकत नाही. होईल अनाउन्समेंट पुढच्या 2 मॅच मध्ये. किरण वळकुंडेने चेंडू मात्र टाकला. हा निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झाला आणि वेदांत 11 संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 12.
की एक तर स्पर्धा पुढे नेणं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आग लागलेली असते तिच्यात तेल ओतणं, म्हणजे भडका जास्त उडाला पाहिजे. फक्त क्रिकेटचा लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आणि जो आपला शाब्दिक चुना आहे तो लावणं, म्हणजे लोकांना नाही शाब्दिक चुना, त्याच्याशिवाय मॅच रंगत नाही ना. तेच तर काम आहे समालोचकाचं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, 12 धावा आहेत. फक्त झटपट पटापट खेळा, जेणेकरून जी आपली फायनल मॅच आहे ती प्रेक्षकांच्या समवेत ती मात्र खेळवली जाईल. प्रतीक देशमुख आलाय सेकंड ओव्हरमध्ये. श्री वीरेश्वर 11 अजितदादा देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात वेदांत 11. ऑप्शनच्या बराच बाहेर हा चेंडू पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. मैदानाच्या चहू बाजूने प्रेक्षकांची गर्दी, सर्वांचं स्वागत आहे. ज्यांनी भरभरून या स्पर्धेला मात्र सहकार्य केलंय, उचलून धरलं असंच म्हणावं लागेल. 13 धावा धावफलकावर. कदाचित हा देखील व्हाईट बॉल असावा. अतिरिक्त धाव. या धावा रोखाव्या लागतील वेदांत 11 संघाच्या विरोधात श्री वीरेश्वर 11 संघाला. श्री वीरेश्वर 11 संघाने टॉप केलं होतं. आय थिंक ग्रुप कोणता होता मला ठाऊक नाही, सेकंड की फर्स्ट, बी ग्रुपमधून. परंतु तो संघ क्वालिफायर 1 हारलाय आणि आता ते इलिमिनेटर मध्ये खेळतात. ही मॅच आहे खरं तर क्वालिफायर 1 ची, क्वालिफायर 2 ची. जो जिंकेल तो फायनलला. कव्हर्सच्या वरतून मारलाय, सुमित देशमुखच्या बॅटमधून निघाला हा डीप कव्हरला, चौकार. चौकार सुमित देशमुखच्या बॅटमधून. धावसंख्या 18. स्वतः आयोजक आहेत, संघ मालक देखील आहेत आणि आता प्लेअर मधून मैदानात खेळत असताना 18 धावा धावफलकावर. पॉइंटला मारलाय चपराक, बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. नेहमी म्हणतात फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. आणि तो क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल बॅटिंग सुमित देशमुखच्या बॅटमधून. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. क्रिकेट बदललंय पाक क्रिकेट. आता मला असं वाटतं एप्रिलच्या एंडला प्रेसिडेंट कप आहे. नवीन इंटरनॅशनल टेनिस बॉल क्रिकेटची फेडरेशन तयार झाले आणि त्या फेडरेशनचे अध्यक्ष झालेत सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. खरं तर पारितोषिक प्रेसिडेंट कपचं अगोदर होतं 40 लाख, परंतु त्यांनी जेव्हा मीटिंग झाली आता ताज हॉटेलला, तेव्हा त्यांनी डिरेक्टली अनाउन्समेंट केली, ते प्राइस जाऊन पोहोचलंय 1 CR वरती. तर टेनिस बॉलमध्ये विजेत्या संघाला मिळतील, जी झोन वाईज स्पर्धा होणार आहे त्यामध्ये मिळतील जवळजवळ 1 CR. म्हणजे किती क्रिकेट बदललंय. आणखी काही चर्चा करू, वेळ आहे आपल्याकडे. 22 धावा झाल्यात. समोर लॉफ केलाय, मिड ऑफला कट केलाय, चौकारांचा बादशाह सुमित देशमुख सलग 3 चौकार मारतोय. धावा सलग 3 चौकाराने मात्र धावसंख्या झपाट्याने वाढते. आता काहीतरी अक्कल शक्कल वाढवावी लागेल, करावी लागेल, तरच विकेट येऊ शकते सुमितची. एका बाजूने विजय पडवळ 6 बॉल 12, सुमित देशमुख 3 चेंडू 12. एकूण धावसंख्या 26. 26 क्वालिफायर सेकंड. जो विजय होईल तो फायनल मध्ये श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या विरोधात खेळेल. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर अगदी यष्ट्यांना चिकटून उभा. असा विकेट किपर म्हटल्यानंतर मला सह्याद्री शिल्फाटाचा सँडी आठवतो. आणखी एक विकेट किपर होता, मला असं वाटतंय तुषार धुमाळ सर सांगतील, अतुल शासने ना, तुषार सर, यस अतुल शासने. जबरदस्त एसटी रक्षक. असे एसटी रक्षकांची नक्कीच आठवण होते. 26 धावा. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन मागे चाललाय बॉल, शॉट तडमॅनला. पहा विजय पडवळ असं काय करत होता नक्की. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विजय बाद झाला असता. सिंगल रन. किरण वळकुंडे तेच सांगतोय. 27 झाल्या. 27. धावा. 27. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग एक भलं मोठं व्यासपीठ आहे संपूर्ण पंचक्रोशीच्या खेळाडूंना.
स्वीप मारण्याचा प्रयत्न प्रवीण देशमुख यांच्या दिशेनं चेंडू अडवणं सोपं काम नव्हतं. पंचांच्या बाजूलाच उभे होते. सिंगल रन. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाले ते 28. 28 धावा धावफलकावर. खरोखरच या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व नवीन खेळाडूंना मात्र संधी मिळते. आकाश देशमुख सर आत्तापर्यंत या पंचक्रोशीतील 3 प्लेयर रायगड प्रीमियर लीग खेळलेत. ही खरोखरच आनंदाची बाब आहे. संदेश पाटील, आकाश पाटील आणि राज सावंत पुढे जाऊन खेळावेत आणखी प्लेयर. मला असं वाटतं ISPL ला पण जावं, परंतु तसं कामगिरी करायला हवी त्या खेळाडूंनी. अठ्ठावीस धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कव्हर्सला क्या बात आहे. काय फटकेबाजी करतो विजय पडवळ, परंतु डीप मध्ये फिल्डर होता. थ्रो चुकीचा, परंतु सुमेधने तिथे शस्त्र टाकली होती. एकच धाव. 29 धावा झाल्या. प्रेसिडेंट कपची चर्चा आपण केली. नुकताच ISPL संपन्न झाली. ती जी कार मिळाली ना, कार पॉर्शे कार, तिची बेस्ट प्राइज आहे 2.5 CR. ते एका खेळाडूला मिळाले. कोणी पागलं होतं का? जगत सरकार. 2000ची स्पर्धा आता 2.5 करोड वरती जाऊन पोहोचले. समोर मारलाय सुमेध देशमुखने थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. रोशन वाघमारेने झेल पकडलाय. सुमेध देशमुख बाद. एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट आकाश देशमुख सर मला सांगावीशी वाटते की या खेळाडूंचं म्हणणं काय, जे आता आयोजक आहेत 40+ खेळाडू आहेत, त्यांचं म्हणणं एकच आहे, जी आम्ही लेगसी तयार केली ती लेगसी तुम्ही पुढे घेऊन चला. आमच्याच पावलावरती पाऊल ठेवून आणखी तुम्ही पुढे चला. आम्ही जो खेळ पाहिला, आम्ही पंचक्रोशी तालुक्यापुरते खेळलो, रायगडपुरते खेळलो, तुम्ही पुढे जाऊन आणखी आपल्या पंचक्रोशीचं नाव मोठं करा. हाच एक मोठा हेतू हातात घेऊन त्यांनी या पंचक्रोशी प्रीमियर लीगचं आयोजन पहिल्या पर्वापासून आणि या 12व्या पर्वापर्यंतचा मी साक्षीदार आहे. पाऊसही पडला तेव्हाही मी होतो, टपटप ते वरना गळत होतं तेव्हाही मी होतो, डेची स्पर्धा झाली, नाईटची स्पर्धा झाली, डे नाईट झाली, आत्ताही मी आहे. खरोखरच या सर्व आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी पहिल्या पर्वापासून 12व्या पर्वापर्यंत धाकटी पंढरी पंचक्रोशीतील खेळाडूंना संधी देण्याचं काम केलंय. कारण संधी देणारा हा फार महत्त्वाचा असतो. ते का, ते षटक समाप्त झाल्यानंतर सांगतो. 29 धावा. किरण वळकुंडे गोलंदाजी करतो. नवीन फलंदाज सुनील वाघमारे मैदानात दाखल झालाय. होणारचाच आहे सुनील वाघमारे. मागे मारलाय. क्या बात है. बॉल फाईन लेगला. किरण वळकुंडेच्या विरोधात हुकचा फटका, चौकार. चौकार केसला आल्या आल्या सुनील वाघमारेने. होणारचाच खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून आला हा चौकार. 4 धावा. किरण वळकुंडेच्या विरोधात आक्रमण, कॅप्टनच्या विरोधात आक्रमण. वेगवान चेंडू होता. हीच तर खासियत आहे ना किरण वळकुंडेची. कधी लेग स्पिन टाकतो, कधी ऑफ स्पिन टाकतो, कधी वेगाने चेंडू टाकतो. क्वालिफायर 2 ची मॅच मधील विजेता संघ फायनल मध्ये आणि जो पराभूत होईल त्याला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये. टॉस झाला बॉल. लेग ब्रेकचा इथे वापर. स्वतःवरती नाराज आहे सुनील वाघमारे. आणखी एक चेंडू निर्धाव टाकलाय. किरण वळकुंडे कमबॅक करत असताना ही मॅच कमालीची रंगणार आहे. मजा येईल या मॅच मध्ये. शेवटपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल. कारण क्वालिफायर 2 ची मॅच आहे. 33 झाल्या. 33. 3रं षटक. शेवटचा बॉल 3ऱ्या षटकातील. बॅटची कडा. मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला. फक्त एकच धाव मिळेल. चौकार मारला, त्याचा काही फायदा झाला नाही.
कारण मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्या 5. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 34. आणि आता मी जे म्हटलं होतं संधी देणारा का महत्वाचा, कारण असं लोक म्हणतात पहा, कारण लोकांच्याच म्हणण्यानुसार मी चालतो, फक्त माझ्या वैयक्तिक आयुष्यात नाही, कॉमेंट्री बॉक्समध्येच. ते फार महत्वाचं आहे. लोक म्हणतात की जर का विनोद कांबळीला संधी मिळाली असती तर विनोद कांबळी तेंडुलकर पेक्षाही मोठा खेळाडू झाला असता. ही खरी गोष्ट आहे, परंतु त्याला संधी मिळालीच नाही. म्हणूनच मी सांगतोय पहिल्या पर्वापासून 12व्या पर्वापर्यंत ज्यांनी ज्यांनी या खेळाडूंना संधी दिली तो संधी देणारा फार महत्त्वाचा आहे. ज्यांनी आयोजकांनी मलाही संधी दिली कॉमेंट्री बॉक्समध्ये बसण्याची, म्हणून संधी देणाऱ्याला कधीही हलक्यात घेऊ नका आणि त्याचे नेहमीच आभार माना. आता मला आकाश सरांकडून जाणून घ्यायला पाहिजे की आणखी काय करू शकतो या स्पर्धेच्या निमित्ताने, आणखी बक्षीस देऊ शकतो का, आणखी कोणता प्लॅटफॉर्म तयार करू शकतो का, कोणाला बोलवू शकतो का, की आणखी काय भर टाकावी की जेणेकरून धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग आणखी हायलाईट होऊन जाईल. हॅलो, साईराज जलगावकर याला त्याचे वडील नक्कीच शोधतात. त्यांनी आपल्या वडिलांकडे जायचं, ते व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहेत. साईराज जळगावकर, त्याला त्याचे वडील शोधतात. त्याने नक्कीच उजव्या बाजूला आपल्या वडिलांना भेटायचं आहे. जरूर सर, आपण सांगितलं की या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत पाहिलं तर कोणत्याही प्रकारे कमतरता वाटत नाही आहे, परंतु यातूनही चांगलं करायचं झालंच तर एक गोष्ट आपण करू शकतो. ही स्पर्धा आपण 5 वर्ष खेळतोय ना, ती स्पर्धा अजून 1 ओव्हर वाढवली पाहिजे आणि त्यामध्ये टीम भले कमी करू दे, 2 टीम कमी असेल चालेल, परंतु त्यानंतर प्रत्येक खेळाडूला जेव्हा संधी चांगली मिळते तेव्हा त्याने या स्पर्धेमध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे. चला नवीन चेंडू द्या. तर सुनील वाघमार याने गुडघे टेकून समोर मारलाय. कदाचित कॉमेंटेटरचं ऐकलं असावं, त्याने षटकार मारलाय. 6 धावांची 6 ओव्हरच्या मॅचेस व्हायला पाहिजेत, मग मजा होऊन जाईल, चांगलं क्रिकेट होईल. षटकाराने धावा संख्या 40 झाले. पहा, कौतुक करायला पाहिजे. वेदांत इलेव्हनचे मॅनेजर कोण होते ऑप्शनला, ज्यांची करडी नजर होती खेळाडूंवरती, प्रत्येक चेंडू तपासणी करतायत. चला चेंडू आला वाटतं मॅच बॉल बघा एकदा, कारण ब्लाइंड सुपरस्टिशन्स असतात. ब्लाइंड सुपरस्टिशन, जो चेंडू मारलाय ना तोच त्यांना पाहिजे आतमध्ये, भले तो त्या वजनाचा असेल, त्या इलास्टिसिटीचा असेल तरी सुद्धा, कारण हे ब्लाइंड सुपरस्टिशन्स आहेत. 40 धावा. पहिल्याच बॉलवरती वार केलाय सुनील वाघमारेने. फुल टॉस, तो देखील त्याच प्रतीचा फटका. बॉल थेट वाडी लॉंग ऑनला. सुनील वाघमारेचा तडाखा षटकार. पाटील वाघमारे चमकलेत तुमच्या स्पर्धेत. एक अगोदर विशाल वाघमारे ना आतकरगावचा, तो रोशन वाघमारे काल चमकला, 1 बॉल 6 मारल्या. आणि आता सुनील वाघमारे या अगोदरचा देखील खतरनाक खेळलेत आतापर्यंत. 46 धावा झाल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार वेदांत इलेव्हन संघाकडून. विराज देशमुख आणि सुमित देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. अजित देशमुख संघाच्या विरोधात जोरदार लढाई त्यांची चालू आहे. हा तुमच्या बराच बाहेर हा चेंडू, थोडा दबाव रोहित वरती. रोहित जाधव जो सारसनचा प्लेअर आहे. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. चर्चा चालू आहेत या स्पर्धेतील खेळाडूंच्या, या पंचक्रोशीतील खेळाडूंच्या. 47 धावा, 47 लॉस ऑफ 1. 5 ओव्हरची मॅच. क्वालिफायर 2 जिंकेल तो फायनल मध्ये. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलाय, थेट बॉल पाली फाट्याच्या दिशेने. सुनील वाघमारेचा तडाखा षटकार. तर श्री वीरेश्वर इलेव्हन हा संघ 12 पर्वापैकी 8 वेळा सेमीफायनलला पोहोचलाय. एकदा फायनल पर्यंत 53 धावा. चौथाही मारण्याच्या प्रयत्नात होता सुनील वाघमारे, आणि जे काय फटके मारतोय तो पाय वाकूनच मारतोय. 54 झाल्यात. 54. वेदांत इलेव्हन एका मोठ्या संघेकडे वाटचाल करत असताना मंचावरती पाहुणे सन्माननीय दीपकजी कडव साहेब, त्याचबरोबरीने संदीपजी पाटील साहेब, स्वतः आयोजक मंडळी देखील उपस्थित आहेत. स्वागत आहे धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये. 54 धावा. या 4 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्यात तर सुनील वाघमारेने कव्हर्सला मारलाय, परंतु हवेत या बॉल क्षेत्ररक्षक येतोय कॅच खाली आणि तो देखील झेल सोडलाय.
विजय पडवळला नशिबाची साथ. कोणत्या देवाला नवच बोललेत काय जाणो. संघ मालक विराज देशमुख आणि सुमित देशमुख कॅचेस सुटतायत. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 55 वरती. 55 लॉस ऑफ 1. लास्ट बॉल रोहित जाधवच्या षटकात धावा आल्या त्या 21-21. श्री वीरेश्वर 11 वर्सेस वेदांत 11 चालू असलेला क्वालिफायर 2 चा हा सामना. फटका फसलाय. विकेट कीपर येतोय कॅच खाली आणि ते सुनील वाघमारे होईल बाद. थोडे फ्रस्ट्रेशन दाखवतोय तो किरण वळकुंडे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. वेदांत 11 संघाची धाव संख्या ती 55 लॉस ऑफ 1. पर्यंत गेल्या तर दबाव वाढू शकतो श्री वीरेश्वर 11 या संघाकडे, जे 12 पर्वात 8 वेळा सेमीफायनलला पोहोचलेत. आडव्या बॅटने आता विजय पडवळ मारतोय बॉल थेट रस्त्यावर. होणारचा सुपरस्टार विजय पडवळचा षटकार. कमालीची फटकेबाजी. 61 धावा धाव फलकावर. 61. खोलात टाकलेला बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे आला. झाले चुकी. बॉल स्क्रीनच्या दिशेने. चौकार. सराव करूनच फलंदाजी करतोय तो विजय पडवळ. 11 बॉल 25 वर. उडवला बॉल. व्हाट अ ग्रेट शॉट. हॉट शॉट ऑफ द नाईट बाय विजय पडवळ. सिक्सर. 6 धावा. जर का फटका तुम्हाला आवडला असेल, नो लुक सिक्सर बाय विजय पडवळ, तर एकदा जोरदार टाळ्या विजय पडवळ साठी होऊन जाऊ द्या. कमालीचा फटका होता. चेंडूकडे पाहिलं देखील नाही. बॉल थेट सीमारेषा पार. सिक्सर. फुल टॉस. झाले चुकी. पुन्हा बॉल चाललाय रस्त्यावरती. आणखी एक षटकार. 6 धावा. पडवळने 13 बॉल 37 वरती कळतोय. संघाची धाव संख्या 77. चुका करताना दिसतोय तो श्री वीरेश्वर 11 हा संघ. श्री स्वामी समर्थ 11 फायनल मध्ये पोहोचलाय. संघ मालक अगदी बाउंड्री लाईनच्याच बाजूला आहे. वाट पाहतायत की कोणता संघ पोहोचेल. 2 वर्ष श्री स्वामी समर्थ 11 दोनदा लगातार विनर राहिलाय. 7 वेळा ते टॉप 5 ला पोहोचलेत. एकदा हर्षद अल्पत्रा होता तेव्हाही मी होतो. किरण वळकुंडे होता एकदा. तो सध्या अडचणीत सापडलाय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. परंतु 77 तर नक्कीच झाल्यात. काय बॅटिंग केले ते विजय पडवळने. आतापर्यंत 50 किती झाल्यात. 5 झाल्यात. विजय पडवळची देखील एक 50 आहे. पाहुणे आनंद घेत आहेत आणि माझाही शेवटचा टर्न आहे. नो बॉल. तर फ्रीटचा चेंडू. तर एकूण धावा आता असतील नो बॉल प्लस सिक्सर एकूण 7. तर टोटल जाऊन पोहोचेल 78 वर. 78. नामी संधी आहे ती विजय पडवळकडे. फ्रीटचा चेंडू आहे. 78 धावा झाल्यात वेदांत 11 संघाच्या. चांगला बॉल. असेच पहिल्यापासून चेंडू टाकायला हवे होते. स्वतःवरती नाराज असेल अभिजित पाटील. समोर त्याच्या दिशेने हा फटका खेळण्यास भाग पाडलं ते विजय पडवळला. 2 चेंडू बाकी आहेत. 78 झाल्यात. पाहूया आता 2 चेंडूंवरती कितपत आक्रमण करतोय विजय पडवळ. गुडघा टेकून मारलाय. होणारच्या विजय पडवळने बॉल मिड विकेटला. सीमारेषा पार. षटकार.
थँक्यू डीजे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट गेल्यानंतर पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जर पाहायला गेलं प्रत्येक गेली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी मेहनत केली जाते, परंतु मेहनत करताना कोणत्या संघाच्या बाजूने इथे पाहिलं तर फळ मिळणार. मेहनत एक पाऊल जास्त जाऊन पुढे कोण करेल तोच संघ या मॅचमध्ये जिंकू शकतो. चांगली बॅटिंग इथे मैदानामध्ये केली जाते. आल्या आल्या पाहिलं तर 3 धावांचा फटका दिला जातो. 3 धावा जरूर मैदानामध्ये मिळाल्या जाते तुमच्या बॅटिंग संघासाठी. 88 करायचे आहेत. 88चं आव्हान करण्यासाठी इथे मैदानामध्ये सलामीची जोडी गेली होती, अर्थातच किरण वलकुंडे आणि साथीदार होता तो रोहित जाधव. पण रोहित जाधवच्या खेळीचा अंत झालाय आणि आता टीमची टोटल पाहिली 4 धावा. एक खेळाडू बाद होतोय. विजय पडवाल बॉलिंग मध्ये सुद्धा तेवढीच कमाल करतोय, बॅटिंग मध्ये सुद्धा तेवढीच कमाल झाली आहे. जागा बनवली आणि त्याचबरोबर बॉलला पाठवला, डीप मध्ये गेला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलंय अक्षरशः. या ओव्हर मध्ये एक मोठा फटका मारलाय ज्याची गरज सुद्धा होती. आलाय आलाय षटकार. आपले मनसुबे या ठिकाणी सादर करतोय किरण. 88 धावांचं भलमोठं आव्हान आहे, पण आव्हान पेलण्याची क्षमता किरणमध्ये आहे, प्रतीकमध्ये आहे, वीरेश्वर 11च्या येणाऱ्या फलंदाजामध्ये आहे. जर वेदांत 11 87 रन करू शकतो तर आमच्यामध्ये देखील धमक आहे. ती खिंड यांना झुंजत ठेवावी लागेल. बाजीप्रभू देशपांडेंचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं लागेल. जसं बाजीप्रभू देशपांडेंनी ती घोडखिंड लढवत ठेवली होती, त्यांचाच आदर घेऊन ही झुंज देखील तुम्हाला लढवत ठेवावी लागेल. आव्हान मोठं असलं तरी आमच्यामध्ये क्षमता आहे, आमच्यामध्ये आव्हान पेलण्याची क्षमता आहे, या दोन्ही बॅट्समनला दाखवून द्यावं लागेल. आकाश सर, जर या दोन्ही बॅट्समनचा विचार केला तर दोन्ही सासगाव संघाकडून खेळतात आणि यंदाच्या अंगामध्ये सासगाव संघ चांगली कामगिरी करतोय. अनेक हंगामे त्यांनी त्यांच्या नावावर गाजवलेत, विजय घोषित केलाय आणि त्याच संघातील ही दोन जोडी आज मैदानावर दिसते. जरूर आता या संघासाठी एवढंच म्हणूयात. आपल्या समोर 88 धावांचं आव्हान उभं केले. ते आव्हान पार करायचं असेल तर अशा प्रकारे बॅटिंग करावीच लागेल. दबाव हा वाफेसारखा आहे, जर तो योग्य प्रकारे वापरला तर इंजिन सुद्धा धावतं, पण जर तो अंगावर घेतला तर माणूस ओरपळतो. त्यामुळे दबावाला तुम्ही बळी पडू नका आणि आपल्या बॅटमधून अशाच प्रकारे फटकेबाजी करा, म्हणजे टीमचा विजय आणि विजय हा तुमच्या नक्कीच पावलाशी आणि तुमच्या पायाशी येऊ शकतो. जबरदस्त बॅटिंग ठोकलाय माय हेवन, बिग 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 षटकार. हॅलो, या ठिकाणी धावसंख्या पोहोचलेली आहे 16 धावसंख्येवरती. आल्या आल्या प्रतीकनी देखील त्यांचे मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. 88 धावांचं भलमोठं आव्हान आहे. अजय या गोलंदाजी मार्कवर आहे. स्लो डिलिव्हरी, यावेळी मात्र अजयनी चकवा दिलाय प्रतीकला. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, पण यावेळी मात्र अजयनी कमबॅक केलाय. हा क्रिकेट आहे, हा चढ उतार पाहायला भेटेल. कधी बॅट्समन हवी होईल, कधी बॉलर हवी होईल, आणि हा क्रिकेटचं सौंदर्य आहे. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतंय. जरूर पाहायला गेलं तर हा मोठा सण आपल्या विभागासाठी आहे. धाकटी पंढरी पंचवर्षीय प्रीमियर लीगची ही टुर्नामेंट कधी येते आणि त्याचबरोबर आम्हाला कधी खेळायला भेटतोय. सर्व खेळाडू याची वाट पाहत असतात, कारण की हा थरार आणि हा विजयाचा जल्लोष करण्यासाठी प्रत्येक खेळाडू पाहिलं तर बोलतात ना, गुडघ्याला बाशिंग बांधून राहिलेला असतो. त्यामधूनच पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला, अर्थात 150 खेळाडू आपण पाहिले, 150 मधून आता आपण जर पाहिलं तर 3 संघ इथे पाहिलं तर मैदानामध्ये खेळतात. अर्थातच जर पाहिलं तर 36 खेळाडू बाकी राहिले, त्यातून पाहिलं तर 24 खेळाडू राहतील. त्यानंतर विजय होणारा, चॅम्पियन होणारा फक्त 12च खेळाडू राहतील. म्हणूनच जे करायचे ते आत्ताच करा, कारण की जर का आजची रात्र संपली,
पुढच्या वर्षीची पुन्हा आपल्याला वाट पाहावी लागेल. म्हणून मेहनत करा आणि मेहनतीच्या साथीला या संघामध्ये आपल्याला स्थान मिळाले. त्या संघाला चॅम्पियन बनण्यासाठी तुटून पडा गोलंदाजावर. नक्कीच ऑफ कव्हरच्या दिशेने आलेला हा शानदार चौकार आहे. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड गेलेले 20 धावांवरती. अजूनही येणारे काही चेंडू आणि आव्हान मोठा असेल, पण किरण आणि प्रतीक सारखा एक धमाकेदार फलंदाज जे क्रीजवर आहेत त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे आव्हान पेलण्याची. वाह, काय शॉट टाकलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. शानदार षटकार. डीजीला संधी. तुम्ही का मैदानामध्ये जाऊन ये आता जिंकण्यासाठी. अठरा बॉल्स मध्ये आता 61 धावसंख्येची गरज, म्हणजे 20.33च्या सरासरीने धावा करायच्यात मैदानामध्ये. परंतु या 20.33च्या धावा सरासरीने धावा केल्या जातील का की वाचवल्या जातील हेही महत्वाचं आहे. समोर पाहिलं तर मैदानामध्ये टीमचा लीडर अजूनही शेड्डू ठोकून मैदानामध्ये बाकी आहे. तो जोपर्यंत किरण बलकुंडे आहे तोपर्यंत मॅचचा निकाल आपण कोणत्या टीमच्या बाजूने जाईल सांगू शकत नाही. किरण मध्ये तेवढी ताकद आहे, त्याच्या मनगडामध्ये जोर आहे, त्याच्याकडे धावा करण्याची क्षमता आहे. परंतु समोर पाहिलं तर विजय पडवल मागच्या मॅचचा हिरो आताही चांगली गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग गुड लेनर बॉल पडून उचली घेतोय आणि विसावतोय कीपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. ज्यासाठी केला होता टास तो दिवस गोड व्हावा आणि खरंच हा शेवटचा दिवस गोड होतोय. 4 दिवसापूर्वी चालू झालेली ही डे नाईट शृंखला आणि या शृंखलेचा आजचा 4था दिवस आणि अगदी बघा ग्राउंड बघा चारी दिशेने भरलेला आहे. चारी दिशेने आपल्याला प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते. पुन्हा एकदा गुड लेनचा डिलिव्हरी लॉंग ऑनच्या दिशेने टोटलला सिंगल घेण्यामध्ये यशस्वी. जर का जिंकायचं असेल तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जसा विजय केला, जसा सुमेध केला, तसाच तुम्हाला खेळी करावी लागेल. तशीच प्रतीक आणि किरणला खेळी करावी लागेल आणि ती क्षमता या दोन्ही बॅट्समनकडे आहे. जरूर आता बॅटिंग करावी लागेल कारण की मोठी धावसंख्येचा पाठलाग आपण करतो आणि या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला प्रत्येक बॉलवर तुटून पडायचंय. अरे ही मॅच सोपी असणारी आहे. इथून जिंकल्यानंतर डायरेक्ट फायनलचं तिकीट आहे. म्हणजे आपण एकतर चॅम्पियन होणार किंवा रनरअप होणार. परंतु चॅम्पियन साठीच सर्व संघ खेळतात. मग आता कोणालाही आठवण नाहीये पहिल्या पर्वामध्ये कोण पाहिलं तर रनरअप झाला, परंतु चॅम्पियन कोण झाला सर्वांना आठवतं. म्हणून चॅम्पियनला जास्त महत्व. आजही पाहिलं तर तेच होणार. फायनलमध्ये पहिला प्रवेश केला संघ तो श्री स्वामी समर्थ 11 संघ. तो वाट पाहतोय आमच्या सोबत खेळण्यासाठी कोणता संघ मैदानामध्ये इथे धडपड करतोय, कोणता संघ येणार. चांगला बॉल लॉफ्ट केलाय परंतु फिल्डर तैनात आहे. डीप मधून कव्हरचे फिल्डर आले, पकडला जाईल. बॉल फेकी सुद्धा तेवढी झाली दमदार. या 2 धावा मैदानामध्ये केल्या जातात कंप्लीट दोन्ही खेळाडूंकडे. मॅच संपणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत आपण एवढं सांगू शकतो या मैदानावर आपण 6 बॉल 5 षटकार येताना कित्येकदा पाहिलेत.
कित्येकदा असं पाहिलंय की एका षटकामध्ये 31 धावा पाहिजे असताना 5 षटकार आलेत, तेव्हा छोट्या क्षणासाठी पाहिलं तर तिथं मॅच बॉलिंग करणारा संघ जिंकला होता. परंतु आज जर ती सिच्युएशन आली तर काही सांगता येत नाही, कारण की डे नाईटची मॅच आणि डे नाईटच्या मॅचसाठी ज्या प्रकारे पाहिलं तर मैदान सजलंय, प्रेक्षक राजा सुद्धा आलाय, प्रेक्षकाला बसायला स्टँड आपण पाहतोय. त्यासोबत पाहिलं तर एक जबरदस्त असं मैदान, जे मैदान आपल्याला पुरवलंय अर्थातच आपल्या सुनील भाऊ पाटील यांनी. आणि त्याचबरोबर चालू असलेल्या मॅच तिथे पटका कव्हरच्या दिशेने डीपमध्ये जातोय. फिल्डर आहेत तैनात, पकडतील सोमेश कर्णूक आहेत, परंतु 2 धावा केल्या जातात इथे एक मैदानामध्ये कंप्लीट दोन्ही बॅटरकडून. धावसंख्या झाली आहे 32 धावा. 32 धावा धावसंख्येवर लागलेल्या आहेत. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग आणि या पंढरी प्रीमियर लीगचे हा 12वा वर्ग, 12वा लीगची 12वा पर्व या. आणि काय डिलिव्हरी आहे बघा, दांडा उडवण्याचा प्रयत्न होता पण थोडा मिस झालेला आहे. आणि निर्धाव चेंडूची सांगता आणि 3 ओव्हरच्या अंती स्कोर झालेला आहे 32. जर पाहिलं तर प्रतीक, खरं पाहायला गेलं तर हे प्रेक्षक सर्व आले, त्यासोबत खेळाडू खेळतात, त्यासोबत जर पाहिलं सोबतीला अनेक मान्यवर इथे येऊन गेले. सर्वात मोलाचा वाटा पाहायला लागेल, म्हणावा लागेल तो आपल्या आयोजन कमिटीचा. मग या 12व्या पर्वामधली जी आयोजन कमिटी अर्थातच सर्व खेळाडू 40+ आहेत, परंतु त्यांनी जेवढी मेहनत घेतली ती मेहनत पाहिलं तर अगदी लाख मोलाची आहे. त्यामध्ये पाहिलं तर प्रवीणजी देशमुख असतील, सुमेश देशमुख आहेत, अभिजित पाटील, विशाल देशमुख, संदीपजी पाटील, त्यासोबत पाहिलं तर आहेत संजय पाटील, नरेश मुंडे, रणजित पाटील आहेत, त्याचबरोबर गणेश राणा मोठा वाटा, त्याचबरोबर सचिन देशमुख आहेत, सुधीरदादा बांदल आहेत. त्या सोबतीला पाहिलं तर सुजित पाटीलचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. मग या स्पर्धेमध्ये जेव्हा आयोजन कमिटी काम करते त्यांच्यासोबत त्यांचाही तेवढाच मोलाचा वाटा इथं पाहायला मिळतोय. आणि प्रत्येकाचं जर कोणाचं नाव राहिलं असेल त्यांचंही नाव घेतो, कारण की आयोजन कमिटीने जे केलेली मेहनत ती आज मेहनत रंगात आली आहे. आणि रंगात ढंगात टुर्नामेंट चालू असताना या सर्व मॅच सुद्धा तेवढ्या ताकदीच्या घडतात. 3 षटकांच्या अंती टीमची टोटल 32 झाली आहे. आता जिंकण्यासाठी करायचे 12 बॉल 56 धावा, 23च्या सरासरी धावा करायच्या. समोर पाहिलं तर प्रतीक देशमुख, आपल्या इतिहासामध्ये नाव करायचं असेल नोंद तर इथं गोलंदाजावर करायला लागेल मोठा मोठा प्रहार. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल पाहिलं तर शॉर्ट पिच होता परंतु त्याला पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, आलाय पहिल्या बॉलवर. खरं तर 28च्या सरासरी धावा हव्या होत्या, 56. आता गरज असेल ते म्हणजे 52 धावसंख्येची. 11 बॉलमध्ये 52 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये अशाही आपण धावा करताना पाहिलेल्या आहेत. मग ओपन क्रिकेटमध्ये पाहिल्यात, ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिल्यात. मग आज जर पाहिलं तर PPLचा थरार आणि PPLच्या थरामध्ये सुद्धा या धावा केल्या जाऊ शकतात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं धावांवर ब्रेक लावला, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी. परंतु आता जर पाहिलं तर 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवर असेल तर तन्मय निकम राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. समोर असेल तो अर्थातच प्रतीक देशमुख हा खेळाडू. प्रतीकसाठी बॉल ब्लॉक होलचा होता, अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन ऑफ फिल्डर आहेत, 1 धाव मिळाली जाईल बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. आणि आता गरज 51 धावसंख्येची. 10 बॉल 51 म्हणजे जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवर 5 धावा तर हव्याच. म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकारच मारायचंय. जरी चौकार प्रत्येक बॉलवर तरी मॅच थोडीशी दूरच राहू शकते, कारण मॅचचं इक्वेशन आलंय त्या स्थितीमध्ये. आता गरज असणार प्रत्येक बॉलमध्ये एका मोठ्या फटक्याची, तो म्हणजे षटकारच हवा आहे. आणि इतिहास जर घडवायचा असेल तर आपल्याला या मॅच मध्ये करो अमरोची स्थिती जिथे आपण टेबल टॉपर होतो त्या प्रकारे केला तर करावा लागेल. 10 मध्ये 51 करायचे. 10 चेंडूमध्ये 51 धावा. आता समीकरण बदलतंय, 9 चेंडू आणि 51 धावा. तर 9 चेंडूवर 9 षटकार आले तर मात्र विजय खेचून आणू शकतो. 9 बॉल 9 षटकार इथं पाहिले तर पाहिजेत, परंतु असा कोणता खेळाडू पाहिले तर या विभागामध्ये आहे तो 9 बॉल 9 षटकार मारू शकतो. किरणमध्ये जर ताकद आहे तर किरणने आता इथून दाखवून द्यावं लागेल, कारण उशीर झाला
आता आपल्याला पाहिलं तर घरचा रस्ता धरावा लागेल आणि पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. या ठिकाणी कव्हरच्या दिशेने मारलेला फटका 2 रन घेण्यामध्ये यशस्वी. खरं किरणला आता दाखवून द्यावा लागेल. 8 चेंडू राहिलेत. जर 8 चेंडूमध्ये तुम्ही लगातार 8च्या 8 6 मारले तर मॅचच्या जवळ येऊ शकता. खरं धाडसी माणसं कधीच भीत नाही आणि भिणारा माणूस कधीच धाडसी होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला धाडस दाखवावं लागेल. हा 8 चेंडू राहिले, त्या 8 चेंडूमध्ये तुम्हाला आक्रमण करावे लागतील. जर विजय जवळपास आणायचा असेल तर तुम्हाला तुटून पडावं लागेल. जसं शिवरायांची मावले मुघलांवर तुटून पडली तसंच तुम्हाला तुटून पडावं लागेल. आणि किरणने या दिशेने मारलेला षटकार, उशीर का होईना पण किरणच्या बॅटमॅनना षटकार आलेला आहे. तो त्याचे इरादे स्पष्ट करतोय. अजूनही येणारे काहीचे चेंडू, जर येणाऱ्या काही चेंडूमध्ये लगातार षटकार पाहायला मिळाले तर मॅचच्या जवळ येऊ शकतो. अजूनही किरण मॅचच्या बाहेर गेलेला नाहीये. अजूनही त्याला संधी असेल पण त्याच्या बॅटमधून लगातार षटकार आली पाहिजेत. खरं तर एवढंच म्हणेल, जो खेळाडू मनातून हारतो तो रणांगणात कधी जिंकू शकत नाही. आणि जो मनामध्ये पाहिलं तर अगदी तटस्थ होऊन निर्भीड होऊन पाहिलं तर मैदानामध्ये उतरतो तो कधीच रणांगणामध्ये हारत नाही. आणि आता सुद्धा तेच करावं लागेल. 7 चेंडू 43 धावा. निर्भीड होऊन खेळ करावा लागेल पाहिलं तर मैदानामध्ये. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे पाहिलं तर डॉट बॉल येतो, राऊंड द विकेट गोलंदाजी केली. इथे पाहिलं तर गोलंदाजाने आणि गोलंदाजी अतिशय योग्य दर्जाची केली. जिथे पाहिलं तर गरज होत्या 56 धावसंख्येची 12 बॉल्समध्ये. आता इक्वेशन तयार झालंय. ऑनस्क्रीन केटिसलाईच्या माध्यमातून आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 बॉल्समध्ये करायचे आहेत 43 धावा. 6 बॉल 43 धावा. प्रत्येक बॉलवर षटकार आला तरी मॅच जिंकत नाहीये. इथे नशिबाची साथ हवी आहे, परंतु नशिबाच्या साथेवर मेहनतीची जोर द्यावी लागेल. आणि ती जोर देणार का? की ती जोर देता देता पाहिलं तर थोडे थकले जाणार. कारण की आपण मागील 12 पर्वामध्ये 8 पर्व पाहिलं तर हा वीरेश्वर 11 सासगाव संघ प्रत्येक पर्वामध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. मग कमतरता राहते कुठं याचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच कमतरतेला पाहिलं तर या ओव्हरमध्ये दूर करायला पाहिजे. कारण की गरज आहे 6 बॉलमध्ये 43 धावेची. नक्कीच 6 चेंडू आणि 43 धावा. समीकरण तसं बघितलं तर शक्य नाहीये, पण क्रिकेटमध्ये काही शक्य होऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण 6 बॉलमध्ये 50 रन होताना पाहिल्यात. आपण या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 43 रन होतात का हे पाहण्यासाठी हे सगळेच प्रेक्षक उत्सुकतेचे आहेत. नक्कीच प्रतीक सर, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि त्याचबरोबर सुजित देशमुख यांचा संघ श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघ हेच म्हणत आहे अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. आणि त्याचा संघ पाहिलं तर त्यांच्या मेहनतीच्या बळावर आणि स्वामींच्या कृपेने फायनलपर्यंत पोहोचलाय. कदाचित पाहिलं तर त्यांचा संघ या स्पर्धेला जिंकताना आपण पाहू शकतो सुद्धा. आणि जर का त्यांचा संघ जिंकला तर त्यांचा संघ तिसऱ्या वेळा चॅम्पियन ठरू शकतो. आत्तापर्यंत 2 वेळा चॅम्पियन झालाय आणि तिसऱ्या वेळा चॅम्पियनसाठी तो संघ पुढे गेलाय. परंतु मॅचमध्ये आता गरज असेल ती जिंकण्यासाठी 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि गरज असेल 37 धावसंख्येची. पहिला आलाय, अजून 5 येतील का? सुमेशच्या गोलंदाजीवर मिड विकेटच्या रिझनमध्ये मारलेला हा प्रत्येकनी शानदार षटकार. खरं तर सगळ्याच आयोजकांचं कौतुक करू तेवढं कमी आहे. कारण दिमागदार सोल्याचा या ठिकाणी प्रेक्षेपण आपल्या सगळ्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सामना वीरेश्वर 11च्या खूप दूर जात आहे. वेदांत 11च्या पारड्यात तो सामना झुकत चाललेला आहे. खरोखर 87 रनाची मोठा डोंगर त्यांच्यासमोर उभा केला होता आणि त्याचा पेलण्यासाठी किरण आणि प्रतीक सातत्याने प्रयत्न करतात. पण वेदांत 11ची एक टिचून गोलंदाजी आणि बघा स्लोअर वन हा एक्सपिरियन्स बॉलर आहे. 20 ते 25 वर्षाचा याला क्रिकेटचा अनुभव असेल आणि तोच अनुभव यांनी झोकून टाकलाय. आणि किरण सारख्या बॅट्समनला, किरण जो मागच्या 5 मॅचपासनं 5 लीग मॅचपासनं सातत्याने चांगली कामगिरी करतोय, पण ह्या सामन्यामध्ये किरणला शांत ठेवण्यामध्ये सुमेध यशस्वी झालेला आहे. खरं तर आव्हान डोंगरा एवढं होतं, परंतु ते आव्हान पेलवण्यासाठी किरण एकटाच मैदानामध्ये लढत होता. आता प्रतीकची साथ त्याला मिळते, परंतु उशीर झालाय
आणि उशिरा आलेलं पाहिलं तर म्हणतात ना शहाणपण ते कोणत्याही कामाचं नसतं. मेहनत जरूर घेतली परंतु त्या मेहनतीला नशिबाची साथ सुद्धा हवी असते. मागच्या मॅचमध्ये त्यांचा संघ पाहिला तर थोडा दडपणाखाली होता. आत्ता पाहिलं तर त्याचंच प्रेशर त्यांच्यावर पुन्हा एकदा आलं. त्याचा फायदा मिळवला. चांगली बॅटिंग केली वेदांत 11 संघाच्या संपूर्ण संघाने. जेव्हा जेव्हा बॅटिंगसाठी जाणारा खेळाडू होता त्याने प्रत्येकाने पाहिलं तर दर्जेदार बॅटिंग केली. मग सुमेश देशमुख यांनी चांगली बॅटिंग केली. त्यासोबत पाहिलं तर अर्थातच सुनील वाघमारे यांनी चांगली बॅटिंग केली. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा संघ नायक संघ मालक म्हणून नक्कीच सुमेश देशमुख आहेत त्यांना चान्स भेटला त्यांनीही चौकाराची हॅट्रिक मारली. चौकार मारले षटकार मारले दुहेरी धावा घेतल्या. मैदानामध्ये पळून 4 धावा सुद्धा संघामध्ये काढल्या. आणि त्याचमुळे पाहिलं तर संघ आता फायनलच्या अगदी प्रवेशावर इथे शिक्कामोर्तब करणार का. फटका आहे दमदार अखेरी शेवटच्या क्षणामध्ये ठोकलाय किरणने चौकार. आणि त्या चौकाराने सामना जिंकू शकले नाही परंतु सामना जिंकला. अर्थातच वेदांत 11 संघ फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला या मॅच मध्ये. आणि या टुर्नामेंट मधले जरूर त्यांचा आता सामना होईल तो श्री स्वामी समर्थ 11 साजगाव संघासमोर. मॅच चांगली झाली आहे आणि मॅच जिंकलाय तो वेदांत 11 संघ. डीजे वाजव आता तुझी गाणी.